हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हची केमिकल प्रॉपर्टीज बाकी होत्या, तर ते आज आपण डिस्कस करू. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज अगेन व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला इथे केमिकल प्रॉपर्टीजची सुरुवात होते पहिली, जी लॅबॉरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली हे मला वाटतं की तुमचा डिलेटेड सिलेबसमधून कट करून घेतलेलं आहे, पण तरी पण आपण डिस्कस करून घेऊ. ॲक्च्युली होतं काय, लॅबॉरेटरी टेस्ट आहे, बरोबर आहे. काय आपण जी आपल्या लॅबमध्ये टेस्ट करतो तशी लॅबॉरेटरी टेस्ट आहे हॅलो अल्केनची. ठीक आहे. कशाची? हॅलो अल्केनची. तर हॅलो अल्केनची जेव्हा टेस्ट होते, बरोबर आहे, वेन हॅलो अल्केन्स आर रिॲक्ट्स होतात. ठीक आहे. यांची जी रिॲक्शन केली जाते ॲक्वायस सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड, बेसिकली हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन त्याची दाखवली जाते लॅबॉरेटरीमध्ये, लॅबॉरेटरी टेस्टमध्ये. तर हे जे हॅलो अल्केन्स असतात, बेसिकली जेव्हा हे ॲक्वायस हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन करतात, ठीक आहे, यांची जेव्हा रिॲक्शन परफॉर्म होते, दॅन कन्व्हिनियंटली, ठीक आहे ना, त्यांचे जे बॉन्ड असतात, ठीक आहे, दॅट इज द बॉन्डिंग ऑफ अ हॅलोजन जे आहे, ठीक आहे, जे हॅलोजनचे बॉन्ड आहे हॅलो अल्केनमध्ये कन्वर्टेड इंटू द हलाईडमध्ये कन्वर्ट होऊन जातात. म्हणजे हलाईडचं आयन बनून जातात, अल्किल हलाईड. ठीक आहे ना. म्हणजे जे हलाईड आहेत आपले, जेवढे कुठले आपण हलाईडबद्दल डिस्कशन करतो आत्तापर्यंत, तर असे हलाईडमध्ये त्यांचं कन्वर्जन होऊन जातं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इथे एक जनरल रिॲक्शन बघितली तर आपला हा हॅलो अल्केन आहे. काय आपला हा हॅलो अल्केन आहे. तर हायड्रॉक्साईड आयन जर तुम्ही बघितला तर हा दिसतोय तुम्हाला OH आहे. ठीक आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर असेल तर त्याच्यापैकी जो हा H- आहे प्लस पोटॅशियम दाखवून देईल. ठीक आहे. तसंच हा जो हायड्रॉक्साईड आहे निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय. ठीक आहे. पार्शियली निगेटिव्ह चार्ज कॅरियर. तर हा काय करतोय, हा जो आपला हॅलोजन आहे, म्हणजे जो हॅलोजन आहे त्याला काय करतोय, रिप्लेस करतोय, बॉन्ड ब्रेक करतोय. तर बॉन्डिंगच्या वेळेस बघा की काय, कन्व्हिनियंटली बॉन्डेड हॅलोजन जो आहे इन अल्किल, ठीक आहे ना, अल्किल दॅट इज हॅलो अल्केन इज कन्वर्टेड इन टू द हलाईड आयनमध्ये कन्वर्जन जातं. आता हा दिसतोय तुम्हाला, आणि इथे फॉर्मेशन झाला, आणि हा जो बनतोय तो हलाईडचा आयन बनतोय. इथे काय, हा हलाईडचा आयन निघतो निगेटिव्ह, म्हणजे आता हा OH-R+ला लावून जाऊन भेटतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण ही रिॲक्शन बघतो, वेन दिस रिॲक्शन विल बी, जर मिक्सचर आपण बघितलं आता याच्या पुढचं, ठीक आहे, हा जो हॅलो अल्केन म्हणजे हलाईडचा आयन आहे, बेसिकली दॅट हलाईड आयन विल बी ॲसिडिफाईड जर केलं बाय ॲडिंग अ डायल्यूट सिल्वर नायट्रेट, जर आपण त्याच्यामध्ये टाकून दिलं, ठीक आहे, कशामध्ये, दॅट इज हलाईड आयनमध्ये जर आपण डायल्यूट सिल्वर नायट्रेट मिक्स केलं तर त्यावेळेस काय होतं, दॅट इज प्रेसिपिटेड फॉर्म होतो. म्हणजे बघा, खाली एक गाळ सारखा साचून जातो. तर हा आपल्याला एक इंडिकेशन देतो की यस, आवर रिॲक्शन विल बी कम्प्लिटेड अँड वी गेट देअर अ प्रेसिपिटेट ऑफ द सिल्वर हलाईड. ठीक आहे. काय, प्रेसिपिटेट ऑफ द सिल्वर हलाईड फॉर्म होतो कुठे, त्या रिॲक्शन कम्प्लिशनच्या वेळेस. म्हणजे हा दिसतोय तुम्हाला, हा आयन ॲक्वायसचा घेतलेला आहे. कुठला आहे हा, हलाईड आयन होता. ठीक आहे. OHचा हलाईड आयन घेतला, आणि हा सिल्वर जो आहे ॲक्वाय सिल्वर नायट्रेटचा यूज करून इथे प्रेसिपिटेट फॉर्म होतो आहे. कशाचा प्रेसिपिटेट, हा बेसिकली हा सिल्वर हलाईडचा प्रेसिपिटेट इथे आपल्याला बनताना दिसतो. सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय असते, आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अन हॅलो अल्केन्स. ठीक आहे. तर हॅलो अल्केनची जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याला आपल्याला शोधायचं आहे. आता इथे न्यूक्लियोफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक दोन कन्सेप्ट येतात, त्यांना पण आपण मध्येच डिस्कशन करू. ठीक आहे. तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे बेसिकली, कुठली रिॲक्शन आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर पहिले सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकू, नाहीतर मग आपलं हे जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. नाव, सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, बेसिकली की जेव्हा बघा, वेन अ ग्रुप बॉन्डेड, ठीक आहे, बघा, जर आपण ग्रुपचा बॉन्ड फॉर्म केला, वेन अ ग्रुप बॉन्डेड टू अ कार्बन, ठीक आहे, काय होतं आहे, जेव्हा ग्रुप आहे, ठीक आहे, हा बॉन्ड होईल कार्बनसोबत, ठीक आहे ना, वेन अ ग्रुप बॉन्डेड टू अ कार्बन, ठीक आहे, वेन अ ग्रुप बॉन्डेड टू अ कार्बन अ सबस्टिट्यूट, ठीक आहे, म्हणजे काय, सबस्टिट्युअंट सारखं बिहेव करेल. ठीक आहे. म्हणजे बेसिक काय होतं आहे की ग्रुप बॉन्डेड बाय द कार्बन इज रिप्लेसिंग बाय, ठीक आहे ना, म्हणजे जो कार्बनला अटॅच असणारा ग्रुप आहे, ठीक आहे, जो कार्बनला अटॅच असणारा ग्रुप आहे त्याला रिप्लेस केलं जाईल बाय अनदर ग्रुप. ठीक आहे. वेगळ्या ग्रुपने, एक दुसऱ्या ग्रुपने जर त्याला रिप्लेस केलं जाईल, ठीक आहे, वेन अ ग्रुप बॉन्डेड टू अ कार्बन, ठीक आहे, रिप्लेस बाय द अनदर ग्रुप, ठीक आहे, एक दुसऱ्या ग्रुपने जेव्हा कार्बनला अटॅच असलेल्या ग्रुपला रिप्लेस केलं जाईल टू गेट अ प्रोडक्ट, ठीक आहे, त्याच्यापासून काय भेटेल आपल्याला, प्रोडक्ट भेटेल. म्हणजे रिॲक्टंट जेव्हा रिॲक्ट करतील
बरोबर आहे. म्हणजे कार्बनसोबत एक प्रोडक्ट आहे, आपला ग्रुप आहे अटॅच केलेला, ठीक आहे ना. कार्बनसोबत काय ग्रुप आहे अटॅच केलेला, त्या ग्रुपला जेव्हा रिप्लेस केला जाईल दुसऱ्या ग्रुपने, ठीक आहे, त्यावेळेस काय बनेल तुमचा प्रोडक्ट बनेल. म्हणजे 2 रिॲक्टंट आणि एक प्रोडक्ट तुमचा फॉर्म होताना आपल्याला दिसेल, ठीक आहे. मग प्रोडक्ट फॉर्म होईल विथ नो चेंज, ठीक आहे. त्याच्या स्टेटमध्ये कुठलाही चेंज होणार नाही आहे, ठीक आहे. त्याची स्टेट जी असेल ती ॲज इट इज असेल, ठीक आहे. सो नो चेंज इन द स्टेट, ठीक आहे. त्याची जी स्टेट आहे म्हणजे तो sp3 हायब्रिडाइज असेल, sp2 हायब्रिडाइज असेल, तो त्याची जी काही स्टेट आहे ती स्टेट असेल, ती स्टेट चेंज होणार नाही. त्या स्टेटमध्ये जी चेंज, नो चेंज इन द स्टेट आहे, ठीक आहे. स्टेटमध्ये चेंज होणार नाही आहे कधी, जेव्हा ग्रुपचं रिप्लेसमेंट होईल, ठीक आहे. जेव्हा ग्रुपचं रिप्लेसमेंट होईल त्यावेळेस त्याच्या कशामध्ये, त्याच्या स्टेटमध्ये चेंज होणार नाही आहे ऑफ द हायब्रिडायझेशन स्टेट. म्हणजे sp3 हायब्रिडाइज, sp2 हायब्रिडाइज, sp हायब्रिडायझेशनच्या जी स्टेट असते त्या स्टेटमध्ये त्याचा चेंज होणार नाही, ठीक आहे. सो नो चेंज इन द स्टेट ऑफ द हायब्रिडायझेशन ऑफ दॅट कार्बन, ठीक आहे. द रिॲक्शन इज कॉल्ड, त्या रिॲक्शनला म्हटलं आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ही रिॲक्शन बघितली आता ROH आपण घेतलेला आहे, तर हा R जो आहे आपला तो बेसिकली आहे sp3 हायब्रिडाइज, ठीक आहे. जेव्हा आपण याला HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड जो आहे आपला अल्किल हलाइड आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. दॅट इज व्हॉट, जेव्हा हा क्लोरीन OHला रिप्लेस करेल, ठीक आहे, तर हा RClच असेल, ठीक आहे. तर इथे sp3 R जो असेल तो sp3 मध्येच असेल, तो चेंज होणार नाही आहे आणि हा जो H आहे तो H2O फॉर्म करून देईल, ठीक आहे. मग हे काय, हे रिॲक्टंट आणि हे प्रोडक्ट फॉर्म करताना जेव्हा ग्रुप ऑफ बॉन्ड केला होता कार्बनचा, ठीक आहे, हा कार्बनचा ग्रुप होता, हा R कुठला आपला कार्बनचा दाखवतो ना, ठीक आहे. CH3 CH2 CH4, ठीक आहे ना, C2H5 समथिंग, ठीक आहे. वी कॅन राईट इट हेअर, आरच्या जागेवरती लिहितो आपण. तर हा कार्बनला अटॅच असणारा OH ग्रुप आहे, ठीक आहे. त्याला काय रिप्लेस करतोय आपला एक अनदर ग्रुप रिप्लेस करतोय, ठीक आहे. म्हणजे जो क्लोरीनला याला रिप्लेस करतोय, तर त्याच्यामध्ये त्याचा जो स्टेट होता ती हायब्रिडायझेशनची स्टेट चेंज झाली नाही, त्याला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन रिॲक्शन बेसिकली, ठीक आहे. पण जर तुम्ही विचार केला याच्यामध्ये पुढे आपल्याला काय शिकायचं आहे, बेसिकली आपण कशावरती डिस्कशन करतोय, आपण डिस्कशन करतोय न्यूक्लियोफिलिक पाहिजे आपल्याला, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिजे आपल्याला. आपण काय बोलतोय, आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शनवरती बोलतोय, ठीक आहे. तर मग हॅलो अल्केनची जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे याच्यामध्ये काय होतं की इन अल्किल हलाइड, ठीक आहे, आपला कार्बन आणि X हा अल्किल हलाइडचा आपण ग्रुप लिहितो, ठीक आहे. तर अल्किल हलाइड जो आहे त्याच्यामधला जो कार्बन आहे बेसिकली, तर कार्बन जेव्हा बॉन्ड ब्रेक करतो, ठीक आहे, त्यावेळेस त्याच्याकडे पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असतो, ठीक आहे. आणि जो आपला अल्किल हलाइडचा जो हलाइड ग्रुप आहे तो काय कॅरी करतो, पार्शियल निगेटिव्ह चार्जला कॅरी करतो, ठीक आहे. मग अल्किल हलाइड जो आहे आपला कार्बन, ठीक आहे, कार्बन प्लस कार्बन इज पॉझिटिव्हली पोलराइज असतो, ठीक आहे. काय असतो, पॉझिटिव्हली पोलराइज इलेक्ट्रोफिलिक सेंटर असतो त्याचा, काय असतो, इलेक्ट्रोफिलिक सेंटर. दोघं कन्सेप्ट आल्या बघा, एक होती पहिले आपण म्हणत होतो न्यूक्लियोफिलिक, काय ना, आता आहे इलेक्ट्रोफिलिक, ठीक आहे. दोघं कन्सेप्ट याच्या आधी पण मला वाटतं आपण डिस्कशन केले आहेत, पण वी ट्राय टू शॉर्टमध्ये आपण याला समजण्याचा प्रयत्न करू. बघा की मग याच्यामध्ये होतं काय, दे हॅव अ टेंडन्सी टू रिॲक्ट विथ द न्यूक्लियोफिल. म्हणजे याचा अर्थ बघा की जो अल्किल हलाइड आहे त्याच्यामधला जो कार्बन आहे तो काय पॉझिटिव्हली चार्ज आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह पोलराइज आहे, ठीक आहे. कार्बन इज पॉझिटिव्हली पोलराइज मीन्स दॅट इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. तर हे जे इलेक्ट्रोफिलिक सेंटरचे आपले कार्बन्स आहेत बेसिकली काय करतात, त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते रिॲक्ट करण्याची, कोणासोबत, न्यूक्लियोफिल सोबत, ठीक आहे. न्यूक्लियोफिल सोबत त्यांची काय असते, टेंडन्सी असते रिॲक्ट करण्याची. म्हणजे बेसिकली इलेक्ट्रोफिल म्हणजे बघा की ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे और न्यूट्रल आहे, ठीक आहे, ज्याच्याकडे पॉझिटिव्ह और न्यूट्रल चार्ज आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे, काय इलेक्ट्रॉनची कमतरता आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे, त्यांना म्हटलं जातं इलेक्ट्रोफिल, ठीक आहे. त्यांना काय म्हटलं जातं इलेक्ट्रोफिल. ॲटम्स और ग्रुप और ॲटम्स, ठीक आहे, काही असो ते ग्रुप असो किंवा ॲटम असो, विच इज अ इलेक्ट्रोफिलिक असतो. आणि ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपला इलेक्ट्रोफिलिक आहे, ठीक आहे. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुठला इलेक्ट्रोफिलिक आहे. आणि ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे तो कसा आहे तुमचा न्यूक्लियोफिलिक आहे, काय आहे तो न्यूक्लियोफिलिक, ठीक आहे. तर न्यूक्लियोफिलिकमध्ये बेसिकली ते काय असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात, त्यांच्याकडे खूप जास्त म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असतात. हा मे बी तुमचा ग्रुप असू शकतो, तसंच ग्रुप ऑफ ॲटम असू शकतो, ठीक आहे, अदरवाईज ॲटम असू शकतो, ठीक आहे, बेसिकली, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय न्यूक्लियोफिल म्हणजे निगेटिव्ह चार्ज, ठीक आहे, और न्यूट्रल बट इलेक्ट्रॉन्स रिच असतात त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन्स रिच, ठीक आहे, ऑफ और अ ग्रुप ऑफ ॲटम म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट अ न्यूक्लियोफिल आहे. तर लक्षात ठेवा दोन गोष्टी, एक पॉझिटिव्ह आहे इलेक्ट्रोफिल, दुसरा निगेटिव्ह काय आपला न्यूक्लियोफिल आहे. तर मग बघा की इथे तुम्ही बघितला की कार्बनकडे पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज होता, तर बेसिकली पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफिल आहे, ठीक आहे. आणि एक जो निगेटिव्ह चार्ज आहे इथे, ठीक आहे, दुसरा काय निगेटिव्ह चार्ज कॅरियर आहे. तर असे याच्यामध्ये काय होतं की जे इलेक्ट्रोफिल्स आहेत बेसिकली म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहेत, दे हॅव अ टेंडन्सी टू रिॲक्ट
विथ द न्यूक्लियोफिल सोबत रिॲक्शन करण्याची टेंडन्सी त्यांच्यामध्ये असते. मग बघा की ज्यावेळेस आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतो तर याचा अर्थ आपण न्यूक्लियोफिलला म्हणजे निगेटिव्ह चार्ज कॅरियरला आपण काय करतोय, अल्किल हलाइड सोबत रिॲक्शन करतो. कारण त्याच्यामधला हा जो कार्बन आहे त्याच्याकडे काय आहे, पॉझिटिव्ह म्हणजे तो इलेक्ट्रोफिलिक आहे. कार्बन कुठला आहे, इलेक्ट्रोफिलिक आहे. आणि जो आपण न्यूक्लियोफिलिक त्याच्यामध्ये ॲड करतोय तो काय आहे, तुमचा निगेटिव्हली चार्ज कॅरियर आहे. ठीक आहे. तेव्हा बघा की अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ व्हेरियस, ठीक आहे, व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफिलिक, ठीक आहे, न्यूक्लियोफिल्स, ठीक आहे ना. म्हणजे काय होतं आहे बघा की जो आपला अल्किल हलाइड आहे, ठीक आहे, हा दिसतोय, हा आपला अल्किल हलाइड आहे. आपण अल्किल हलाइडला असं लिहू शकतो CH3 आणि हा आपला आपला हलाइड ग्रुप. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हा एक कार्बन, हा इथे हायड्रोजन्स आपले अटॅच होतात. ठीक आहे. यांच्यामध्ये बघा की जे अल्किल हलाइड आहे बेसिकली दॅट इज रिॲक्ट्स विथ द व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफिल्स. ठीक आहे ना. काय करतो तो, व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफिल्स सोबत रिॲक्शन करतो टू गिव्ह अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे. काय म्हटलं तर त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग बघा यस फॉर सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि हा N लावला जातो तुमचा न्यूक्लियोफिलिकसाठी. म्हणजे ही रिॲक्शन कुठली तुमची SN रिॲक्शन आहे. तर SN मध्ये टाईप आहेत. पहिली SN1 न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आणि SN2 न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन. तर बघा आपण पहिले तर SN2 बद्दल आज डिस्कशन करू. ठीक आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये दिलं काय आपल्याला, आपण तर SN1 और SN2 बद्दल डिस्कशन करणार आहोत. म्हणजे आज सध्या तर आपण SN2 वरती डिस्कशन करतोय. ठीक आहे. तर मग बघा की जी जनरल रिॲक्शन आहे याची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची, ती बघा हा तुमचा दिसतोय न्यूक्लियोफिलिक. ओके. काय न्यूक्लियोफिलिक म्हणजे हा जो NU हा निगेटिव्ह दाखवतोय. बरोबर. म्हणजे हा काय तुमचा न्यूक्लियोफिल आहे. ठीक आहे. काय न्यूक्लियोफिलिक आहे आणि हा आहे तुमचा अल्किल हलाइड. ठीक आहे. अल्किल हलाइड. तर याच्यामध्ये हा जो कार्बन आहे त्याच्याकडे कुठला आहे, तो इलेक्ट्रोफिलिक आहे. कार्बन कुठला आहे तुमचा, इलेक्ट्रोफिलिक. म्हणजे हा हलाइड ग्रुपला काय करेल, इथून रिमूव्ह करून देईल अँड दिस न्यूक्लियोफिलिक, बरोबर आहे, हा काय होऊन जाईल, इथे जाऊन अटॅच होऊन जाईल. पण ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात. ठीक आहे. एक बॅक साईडमधून अटॅक करतो, एक फॉरवर्ड साईडमधून अटॅक करतो. त्याच्यामध्ये हे पण आपल्याला याला बोलायचंच आहे. ठीक आहे. तर मग बघा हा दिसतोय तुम्हाला न्यूक्लियोफिलिकला, हा काय करतो आता हलाइड ग्रुपला रिप्लेस करतो आणि इथे काय बनवतो तुमचा, याला आयन बनवतोय. ठीक आहे. हा दिसतोय तुमचा आयनिक फॉर्ममध्ये, म्हणजे हलाइड आयन इथे फॉर्म होतोय. तर हा आहे तुमचा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची एक जनरल रिॲक्शन आपल्याला इथे दिसते. तर मग बघा की ही जी SN रिॲक्शन आहे बेसिकली, म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे बेसिकली डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर्स. ही 2 फॅक्टर्सवरती डिपेंड करते. एक फॅक्टर म्हणजे सबस्टिट्यूशनची स्टेट काय. ठीक आहे. बरोबर आहे. सबस्टिट्यूशनची स्टेट कुठली आहे. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड और थर्ड, और ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी कशी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेट्रा अल्किल हलाइड जो आहे, ठीक आहे, सेकंडरी अल्किल हलाइड आहे, प्रायमरी अल्किल हलाइड आहे. तर सगळ्यात जास्त काय असेल, ही ऑर्डर आहे. सगळ्यात जास्त टेट्रा अल्किल हलाइड ला प्रेफर करेल. 2 नंबरवरती सेकंडरी अल्किल हलाइड आणि प्रायमरी अल्किल हलाइडवरती तो काय करतो, बेज करतो. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी पण डिपेंड करते आणि सबस्टिट्यूशन ऑफ स्टेट पण कार्बनची जी काही आहे त्याच्यावरती हे काय करतं, SN जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ती डिपेंड्स करते. ठीक आहे. मग बघा पुढे जर आपण गेलो की ही जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला समजते, त्याच्यामध्ये RI जो आहे आपला बेसिकली, याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल टेबल दिलेला आहे. तो टेबल आपण बघू, ज्याच्यामध्ये ही पूर्ण जी रिॲक्शन तुम्हाला समजते, जी अल्किल हलाइडला रिॲक्ट करते व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफिल्स सोबत. जी न्यूक्लियोफिलिक आपली सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण टेबल दिलेलं आहे. त्या टेबलला आपण बघू अँड तिथे दिलेले बरेचसे जे आपल्याला कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, त्याच्या रिॲक्शन्स आहेत, आपण काय करू, डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. हा टेबल सगळ्यांना दिसत असेल. बरोबर. त्या टेबलामध्ये बघा की हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला दिले आहेत. तिथे बघा हा सगळा अल्किल हलाइडचा ग्रुप आहे. ठीक आहे. कुठला आहे, अल्किल हलाइड. त्याने साधा अल्किल हलाइड आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण इथे रिप्लेस करू शकतो हलाइड ग्रुपला. ठीक आहे. आणि हे रिएजंट्स आहेत बघा. ठीक आहे. इथे वेगवेगळे रिएजंट्स आपल्याला दिले आहेत. हा आहे तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हे डेल्टा तर तुम्हाला माहिती आहे, ट्रायंगल हीटसाठी लिहिला जातो. ठीक आहे. सोडियम अल्कोऑक्साईड दिला आहे, अल्कोऑक्साईड. परत सिल्वर कार्बॉक्झिलेट दिलेला आहे. ठीक आहे. एक्सेस हा अमोनिया आहे. ठीक आहे. हा सायनाईड तुम्हाला दिलेला आहे, KCN तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. सिल्वर सायनाईड दिलेला आहे, पोटॅशियम नायट्रेट दिलेला आहे, सिल्वर नायट्रेट तुम्हाला दिलेला आहे इथे. ठीक आहे. हा तुमचा आहे बघा. आता हा जो दिसतोय प्रत्येक केसमध्ये जर तुम्ही नीट बघितला तर इथे अल्कोहोल जो दिसतोय, ठीक आहे, हा X आहे, तर OH ग्रुपला रिप्लेस करतोय बघा. बरोबर आहे. इथे पण दिसतोय तुम्हाला. आणि हा जो सोडियम होता तो Xला घेऊन चालला गेला. ठीक आहे. इथे दिसतोय सोडियम हलाइडला फॉर्म करतोय. परत इथे पण बघा, इथे हा सोडियमचा रिप्लेसमेंट OR सोबत होऊन जाईल बघा इथे. म्हणजे बेसिक Rला रिप्लेस करतोय, सोडियम निघून जातोय X सोबत. ठीक आहे. हा दिसतोय इथे.
बरोबर. आणि हा जो RO होता तुमचा, हा R सोबत काय करतो, रिॲक्शन करतो आहे. परत इथे सिल्वर कार्बो झिलेटमध्ये पण बघा, हा X जर तुम्ही बघितलं तर सिल्वर जो आहे, सिल्वरचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. हा डाऊन साईडचा ॲरो माहिती आहे तुम्हाला, प्रेसिपिटेट फॉर्मेशनची रिॲक्शन दाखवतो. जर अपसाईड ॲरो दिला आहे तर समजायचं की गॅस आहे तो बाहेर निघतो आहे, ठीक आहे, रिलीज होतो आहे गॅस, ठीक आहे. तर इथे बघा, मग आता इथे पण हा सिल्वरला रिप्लेस करतो, ठीक आहे. परत इथे तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे एक्सेसमध्ये हा एक हायड्रोजनला घेऊन जातो आहे आणि NH2ला फॉर्म करतो आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रायमरी अमाईनला फॉर्म करतो आहे, काय प्रायमरी अमाईनला फॉर्म करतो आहे. हा नायट्रिट अल्किल सायनाईडला पण फॉर्म करतो, दिसतो सायनाईड, CN सायनाईड ग्रुप आहे. हा पोटॅशियम सायनाईडला इंडिकेट करतो, कशाला, पोटॅशियम सायनाईड. हा सिल्वर सायनाईड आहे, ठीक आहे. सायनाईड माहिती ना सगळ्यांना, ठीक आहे. तर हा तुम्हाला इथे दाखवतो सायनाईड इतका डेंजरस असतो, पॉयझनस आहे, की थोडंसं जरी घेतलं, ठीक आहे, म्हणजे चिमटीभर जरी सायनाईड लागून गेलं बोटाला आणि ते जर कोइन्सिडेंटली आपल्या तोंडात चाललं गेलं तर मे बी दॅट पर्सन विल बी डेड ॲट अ टाईम, ठीक आहे. तर हे खूप पॉयझनस असतं सायनाईड. डोंट भेटणार नाही तुम्हाला सहसा, सांगणार नाही कोणी की सायनाईड कसं आहे, कोणतं आहे, ठीक आहे. सो तुमच्या लॅबमध्ये पण नसेल मला वाटतं, बरेचसे लोक नाही ठेवत सहसा, ठीक आहे. दे आर व्हेरी पॉयझनस सायनाईड, ठीक आहे. तर हा नायट्रेट आहे तुमचा सायनाईडचा, ठीक आहे. सो हा एक आहे, RXला रिप्लेस करतो आहे बघा. इथे पण सगळ्या केसमध्ये बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर इथे पण हा बघा, हा दिसतो तुम्हाला Nचा हा Kला पोटॅशियमला रिप्लेस करून देतो आहे, ठीक आहे. आणि हा तुमचा अल्किल नायट्रेटला फॉर्म करतो आहे. इथे पण सिल्वरचा हा X दिसतो तुम्हाला, हा पण सिल्वर प्रेसिपिटेट फॉर्म करतो आहे आणि नायट्रेट अल्किलला फॉर्म करतो आहे, ठीक आहे. तर हा पूर्ण टेबल होता ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड दिले होते, ठीक आहे ना, समजतं सगळ्यांना, ठीक आहे. सो वी कॅन गो थ्रू फॉरवर्ड अँड फॉरवर्ड. आता आपण टेबल बघितला, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, की पुढे आपल्याला मेकॅनिझम शिकायचे आहेत. म्हणजे हे जे आपले न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघितलं आहे त्याच्यामध्ये दोन मेकॅनिझम आहेत. एक आहे SN2 मेकॅनिझम आणि एक आहे SN1 मेकॅनिझम, ठीक आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे दोन मेकॅनिझम पडतात. कारण हे पडण्याचं कारण काय आहे, की एक बॅकवर्ड थ्रू अटॅक करतो, एक फॉरवर्ड थ्रू अटॅक करतो, ठीक आहे. एक मागून अटॅक करतो आणि दुसरा फॉरवर्ड थ्रू अटॅक करतो. तर ह्यावेळेस जे अटॅक करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मेकॅनिझमचे दोन भाग पडून जातात. एक आहे म्हणजे जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आपले न्यूक्लियोफिलिक, त्याच्यामध्ये दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे हा SN2 मेकॅनिझमचा भाग आहे. याच्या आधी आपण पहिले आपले कॅन यू रिकॉलचे कन्सेप्टला क्लिअर करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजून जाईल की हे जे मेकॅनिझम आहे हे काय असतं. बेसिकली मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन काय असतं आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे आणि मॉलिक्युलॅरिटी एक्झॅक्टली काय असते, ठीक आहे. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय बेसिकली, की इट इज अ सम ऑफ पॉवर ऑफ, ठीक आहे. ही काय तुमची सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्म्स, रेट ऑफ इक्वेशन आहे, काय ती तुमची रेट ऑफ इक्वेशन आहे बेसिकली. दिस इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द सम ऑफ पॉवर आहे. कुठलं कशाचा पॉवर आहे, कॉन्सन्ट्रेशन टर्मचा पॉवर आहे इन अ रेट ऑफ इक्वेशनमध्ये. आणि तुमची जी मोलॅरिटी असते बेसिकली रिॲक्शनची, दिस इज नथिंग बट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत जे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन, ठीक आहे. तर ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याकडे येतात की मॉलिक्युलॅरिटी अँड रिॲक्शन. आपल्याला बेसिक समजायचं की मेकॅनिझम काय आहे, ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम. तर मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन असतं बेसिकली बघा, की द रिॲक्शन ही अशी रिॲक्शन आहे, ठीक आहे. द रिॲक्शन ऑफ मेकॅनिझम, ठीक आहे, दॅट इज डिस्क्राईब, काय केलं तर डिस्क्राईब केलं तर द सिक्वेन्स, काय दाखवते, सिक्वेन्स दाखवते की वन बाय वन एकानंतर एक येणारी जी सिक्वेन्स आहे, जे नंबर्स आहेत, कशी रिॲक्शन होते, किती स्टेपमध्ये होते, किती स्टेपमधून ती रिॲक्शन गेली आणि त्यांच्यामध्ये काय काय घडलं, ठीक आहे. ह्या काही गोष्टी जे दाखवतं ते मेकॅनिझम आहे बेसिकली. म्हणजे द रिॲक्शन मेकॅनिझम डिस्क्राईब द सिक्वेन्स, काय दाखवते, सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन, ठीक आहे. कोणाची सिक्वेन्स दाखवते, रिॲक्शनची सिक्वेन्स दाखवते दॅट मस्ट ऑकर, ठीक आहे, मस्ट ऑकर गो फ्रॉम रिॲक्टन टू प्रोडक्ट, ठीक आहे. कुठून, रिॲक्टनपासून प्रोडक्ट फॉर्म करण्यापर्यंतची जे काही, ठीक आहे, जी स्टेप दाखवतो, ठीक आहे, जी सिक्वेन्स दाखवतो त्याला म्हटलं जातं मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन, ठीक आहे. हे काय तुमचं मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन आहे. आपल्याला शिकायचं आहे ॲक्च्युली SN2 मेकॅनिझम. काय शिकायचं आहे आपल्याला, SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम म्हणजे बघा, की जी रिॲक्शन आहे बेसिकली बिटवीन मिथाईल ब्रोमाइड, ठीक आहे. कशामध्ये, मिथाईल ब्रोमाइड, हा आपला मिथाईल ब्रोमाइड आहे CH3Br, ठीक आहे. तर रिॲक्शन बिटवीन मिथाईल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्सिल आयन, ठीक आहे. हायड्रॉक्सिल आयन म्हणजे OH आपला, ठीक आहे, कुठला, OH. तर जी रिॲक्शन आहे मिथाईल ब्रोमाइडमध्ये होणारी रिॲक्शन आणि हायड्रॉक्सिल आयनमध्ये होणारी रिॲक्शन, ज्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, टू गिव अ मिथाईल, ठीक आहे. काय भेटतो आपल्याला, मिथेनॉल देतो. काय देतो, मिथेनॉल. म्हणजे ज्या वेळेस मिथाईल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साईड आयन हे एकमेकांसोबत रिॲक्शन करतील त्यावेळेस त्यांच्यापासून आपल्याला मिथेनॉल भेटेल, ठीक आहे. फॉलोज अ सेकंड ऑर्डर कायनॅमॅटिक्स,
सेकंड ऑर्डर कायनेटिक्सला हे काय करतं फॉलो करतं. म्हणजे बेसिकली ज्या वेळेस ठीक आहे ही रिॲक्शन होईल जी SN2 मेकॅनिझमची रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ज्यावेळेस ठीक आहे की ज्यावेळेस मिथाईल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्सिल आयन एकमेकांमध्ये रिॲक्शन करतील कधी सेकंड ऑर्डर कायनेटिक्सला फॉलो करून काय फॉर्म करतील मिथेनॉल फॉर्म करतील. दॅट इज द रेट ऑफ दिस रिॲक्शन जी आहे बेसिकली ठीक आहे ही जी आपली रिॲक्शन आहे बेसिकली द रेट ऑफ दिस रिॲक्शन ठीक आहे डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. कशावरती डिपेंड करतं कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड करतं. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 रिॲक्टिंग स्पेसिस. कुठल्या 2 रिॲक्टिंग स्पेसिसवरती हे कॉन्सन्ट्रेशन डिपेंड करतं. एक जे होतं आपलं मिथाईल ब्रोमाइड घेतलं होतं आपण दुसरं आहे हायड्रॉक्साईड ठीक आहे कुठलं आहे हायड्रॉक्साईड आहे. तर ह्यांच्यावरती तिचा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड करतो म्हणजे ती फास्ट आहे किंवा स्लो आहे ठीक आहे. द रिॲक्शन बिटवीन द मिथाईल ब्रोमाइड अँड द हायड्रॉक्साइल आयन गिव्ह द मिथेनॉल अँड इट कॅन बी फॉलो अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स ठीक आहे कुठल्या सेकंड ऑर्डर कायनेटिक्सला ती फॉलो करते. द रेट ऑफ दिस रिॲक्शन ठीक आहे ही जी रेट ऑफ रिॲक्शन आहे बेसिकली डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड करते ऑफ 2 रिॲक्टिंग स्पेसिस ठीक आहे 2 रिॲक्टिंग स्पेसिसवरती म्हणजे मिथाईल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साईडवरती हे कॉन्सन्ट्रेट करते. इन दिस केस हेन्स कॉल्ड अ सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. म्हणजे ह्यालाच म्हटलं आता तुमचं SN2 मेकॅनिझम म्हणजे हेच आहे तुमचं SN2 ठीक आहे म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. काय आहे बायमॉलिक्युलर बरोबर आहे का बरं कारण जी रेट ऑफ रिॲक्शन आहे बिकॉज ऑफ डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 रिॲक्टिंग स्पेसिस म्हणजे मिथेनॉल अँड हायड्रॉक्साईडवरती ही डिपेंड करतं अँड इट गिव्ज अ सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर म्हणजे SN2 मेकॅनिझमला आपल्याकडे देतं. हे काय देतं SN2ला आपल्याकडे देतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ही रिॲक्शन बघितली आता CH3Br आपण जो घेतो मिथाईल ब्रोमाइडचा आपल्याकडे आहे आणि हायड्रॉक्साईल हा आहे ठीक आहे. तर ह्याच्याकडे काय तुमचा बेसिकली निगेटिव्ह चार्ज कॅरियर आहे ठीक आहे. मग हा जेव्हा रिॲक्ट करतो बघा इथे ठीक आहे ॲट दॅट टाईम CH3OH म्हणजे हा मिथेनॉल आहे कुठला आहे तुमचा मिथेनॉल हा मिथेनॉलला फॉर्म करतोय आणि हा बघा हा जो Br- देतोय ठीक आहे. Br- म्हणजे बेसिकली हा कुठला आहे तुमचा हलाइड आयन फॉर्म करतोय. कुठला आयन फॉर्म करतोय हा हलाइड आयन आहे. तर ह्याच्यामध्ये जे दिसतंय तुम्हाला दॅट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्यूल जो आहे तुमचा ठीक आहे. व्हॉट इज दॅट इज अ रेट जो आहे बेसिकली काय म्हटलं द रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द 2 रेटिंग स्पेसिस. फक्त इथे बघा इथे फक्त रिॲक्टन्सच लिहिले तिथे फक्त काय लिहायचे रिॲक्टन्स लिहायचे CH3Br or OH. तर हे तुमचे 2 रेट ऑफ म्हणजे हे काय आहेत रेट्स आहेत ठीक आहे. दॅट विल बी डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन CH3Br and OH इज बोथ विल बी शोईंग अस म्हणजे ह्यांच्यावरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंड करतं अँड इट गिव्ज अस ना काय देतो हा दॅट इज अन हलाइड आयन अँड अ मिथेनॉलला फॉर्म करतो. कशाला फॉर्म करतो मिथेनॉलला. तर ही पूर्ण रिॲक्शन जर तुम्ही बघितली दिस रिॲक्शन इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन कशी तुमची सिंगल स्टेप रिॲक्शन आहे विच कॅन ऑल्सो कॉल्ड ह्या रिॲक्शनला आपण अजून म्हटलं तर स्लो रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन कुठली आहे तुमची स्लो रिॲक्शन आहे बिकॉज ह्याच्यामध्ये जे रिॲक्शन्स आहेत ठीक आहे बिकॉज इन दिस रिॲक्शन ओनली 2 रिॲक्टन्स आहेत. त्याच्यामध्ये काय फक्त 2 रिॲक्टंट पार्टिसिपेट करतात अँड बिकॉज ऑफ दिस 2 रिॲक्टन्स ठीक आहे दॅट इज आर प्रेझेंट अँड बोथ इन्फ्लुअन्स रेट ऑफ रिॲक्शन. दोघं काय करतात रेट ऑफ रिॲक्शनला काय करतात स्लो करून देतात ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस कारण फक्त 2च असल्यामुळे ठीक आहे दॅट इज बिकॉज द रिॲक्शन ओनली 2 रिॲक्टन्स याच्यामध्ये असल्यामुळे काय करतात ते रेट ऑफ रिॲक्शनला डिक्रीज करून देतात अँड बिकॉज ऑफ दिस द रिॲक्शन विल बी अ सिंगल स्टेप रिॲक्शन बनून जाते. ती कशी होते आपली स्लो रिॲक्शन होऊन जाते. काय होऊन जाते तुमची स्लो रिॲक्शन. अँड जे 2 चेंजेस ऑकर्स होतात म्हणजे दॅट इज 2 चेंजेस ऑकर सायमल्टेनियसली म्हणजे ही जी रिॲक्शन होते त्यावेळेस 2 सायमल्टेनियस चेंजेस आपल्याला दिसतात. एक आहे बॉन्ड ब्रेक होतो दुसरा बॉन्ड फॉर्मेशन होतो बरोबर ना. काय होणार आहे बेसिकली जेव्हा एक दुसऱ्यासोबत अटॅच होईल त्यावेळेस काय होणार आहे एकाचा बॉन्ड ब्रेक होईल दुसऱ्याचा काय होईल बॉन्ड फॉर्मेशन होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कार्बन अँड हॅलोजन आहे त्यांच्यामधला जो काय आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आहे ना ठीक आहे ना. मग हा जो आहे ब्रोमाइड म्हणजे CH3Br मधला जो बॉन्ड होता हा बॉन्ड ब्रेक होतो आहे ठीक आहे. जेव्हा हा बॉन्ड ब्रेक झाला त्यावेळेस OH जो होता तो काय करत होता CH3 सोबत बॉन्ड फॉर्म करत होता. म्हणजे सायमल्टेनियसली याच्यामध्ये काय होतं आहे दॅट इज 2 चेंजेस ऑकर सायमल्टेनियसली. एक होता कार्बन अँड हॅलोजनमधला बॉन्ड ब्रेकिंग आणि दुसरा होता बॉन्ड फॉर्मिंग बिटवीन कार्बन अँड न्यूक्लियोफिल. म्हणजे याचा अर्थ हा जो OH आहे आपला इथे काय हा आपला न्यूक्लियोफिल आहे. न्यूक्लियोफिल म्हणजे आपला निगेटिव्ह चार्ज कॅरियर कुठला आहे तुमचा तो निगेटिव्ह चार्जला कॅरी करतो बरोबर आहे. कशाला निगेटिव्ह चार्जला कॅरी करतो. तर हा आपला न्यूक्लियोफिल आहे बेसिकली काय आपला हा न्यूक्लियोफिल आहे. म्हणून ह्याच्यामध्ये एक नोट डाऊन करून घ्या कारण हे दिलेलं पण आहे आपल्याला पुढे की ड्यू टू अटॅचमेंट ठीक आहे
जो आपला न्यूक्लियोफिल आहे बेसिकली OH काय आपला न्यूक्लियोफिलच आहे, ठीक आहे. ड्यू टू अटॅचमेंट ऑफ एन OH, ठीक आहे, न्यूक्लियोफिल फ्रॉम बोथ फ्रंट अँड बॅक साईड, ठीक आहे ना. कारण हा न्यूक्लियोफिल कसा आहे फ्रंट साईडमधून पण अटॅच होऊ शकतो आणि बॅक साईडमधून पण अटॅच होऊ शकतो. सो बिकॉज ऑफ दिस दॅट इज SN2 मेकॅनिझम जे आहे न्यूक्लियोफिलिक अट्रॅक्शन बेसिकली याचे दोन भाग पाडतो. कसा एक आहे SN1 मधला, ठीक आहे, आणि एक असतो आपला SN2चा. तर आपला SN2 काय आहे बेसिकली, तर SN2 मधला जर डिफरन्स आपल्याला ओळखायचा असेल तर हा आपला न्यूक्लियोफिल जो आहे OH मायनस, ठीक आहे, हा ॲक्च्युली बॅक साईडमधून अटॅक करतो, म्हणून हा आपला SN2 मेकॅनिझम कन्सिडर केला जातो, ठीक आहे. जर याच्यामधले काही सायलेंट फीचर पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, की बघा की ही सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, आपण लक्षात ठेवतो, ठीक आहे. कुठली मेकॅनिझम आहे, सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे हे. अँड ह्याच्यामध्ये जो बॅक साईड अटॅचमेंट आहे न्यूक्लियोफिलचा, इथे दिसतोय तुम्हाला ही रिॲक्शन दिसते का, तर हा रिॲक्शनमध्ये बघा हा आपला होता मिथाईल ना, बरोबर आहे, CH3 होता, मिथाईल ब्रोमाइड आहे हा पूर्ण. तर ह्याच्यामध्ये हा लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो ब्रोमीन आहे तो लिव्ह करून देईल आणि OH काय होऊन जाईल इथे अटॅच होऊन जाईल, ठीक आहे. ह्याच्यामध्ये ब्रोमीन अटॅच होतोय म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हा जो आपला न्यूक्लियोफिल आहे बेसिकली काय करतो बॅक साईडमधून येतोय, कार्बनला अटॅच होतोय, ठीक आहे. इथून काय दिसतं आपल्याला की जो बॅक साईड अटॅचमेंट आहे न्यूक्लियोफिलचा, द न्यूक्लियोफिलिक अटॅचमेंट आहे, ठीक आहे. म्हणजे काय करतोय बघा की द न्यूक्लियोफिल अटॅच, ठीक आहे, अट्रॅक्ट्स द कार्बन अंडरगोईंग सबस्टिट्यूशन. कसं आहे इथे कुठे सबस्टिट्यूशन होतं आहे बॅक साईडमधून, सबस्टिट्यूशन फ्रॉम द साईड अपोजिट टू द लिव्हिंग ग्रुप. म्हणजे बेसिकली काय समजतं आपल्याला इथे की हा जो आपला लिव्हिंग ग्रुप आहे म्हणजे हा निघणार आहे बाहेर, ठीक आहे, म्हणून त्याला लिव्हिंग ग्रुप म्हटलं. तर हा लिव्हिंग ग्रुपच्या एकदम अपोजिट साईडपासून काय येतो तुमचा न्यूक्लियोफिल येतो, म्हणून दॅट इज व्हॉट अ बॅक साईड अटॅचमेंट ऑफ द न्यूक्लियोफिल. म्हणून दिस न्यूक्लियोफिलिक अटॅचमेंट द कार्बन अंडरगोईंग सबस्टिट्यूशन फ्रॉम द साईड ऑफ द अपोजिट टू द लिव्हिंग ग्रुपपासून हा बॅक साईडमधून अटॅच करतो, ठीक आहे. अजून एक बरोबर, तर ह्याच्यामध्ये जी ट्रान्झिशन आहे म्हणजे बेसिकली इथे समजतं का तुम्हाला, ही जी रिॲक्शन तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये बघा ही ट्रान्झिशन स्टेट आहे. तर ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये जर तुम्ही बघितलं की ज्यावेळेस हे बॉन्ड ब्रेक होत होते, ठीक आहे, ब्रोमीनचा, ठीक आहे, आणि एक जो तुमचा जेव्हा बॉन्ड ब्रेक अँड बॉन्ड फॉर्मेशन होतं त्यावेळेस तुमची ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होत होती. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर हा पार्शियल बॉन्ड फॉर्म होतो आहे बघा इथे. तर एकदम कंप्लीट बॉन्ड नाही आहे, पार्शियल बॉन्डिंग इथे तुम्हाला दिसते. तर ह्या पार्शियल बॉन्डिंगमध्ये इथे दिसतो आहे की हाफ न्यूक्लियस म्हणजे हाफ निगेटिव्ह चार्ज हा पण हाफ निगेटिव्ह चार्जला कॅरी करतो, ठीक आहे, दोघांमध्ये. म्हणजे OHचा हाफ निगेटिव्ह चार्ज, BRचा हाफ निगेटिव्ह चार्ज. तर इथे हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक. टोटल जर बघितलं तर 5 बॉन्ड फॉर्म होतात. किती बॉन्ड आहेत, 5 बॉन्ड. तर हेअर दिस इज द स्टेट, ही आपली स्टेट आहे ट्रान्झिशन स्टेट. कुठली स्टेट आहे, ट्रान्झिशन स्टेट. तर ही ट्रान्झिशन स्टेटमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला समजतं की इन द ट्रान्झिशन स्टेट, ठीक आहे, द न्यूक्लियोफिल, ठीक आहे, न्यूक्लियोफिल अँड लिव्हिंग ग्रुप जे आहेत, ठीक आहे, न्यूक्लियोफिल अँड लिव्हिंग ग्रुप, ठीक आहे, हे जे दोघं आहेत, ठीक आहे, द न्यूक्लियोफिल अँड लिव्हिंग ग्रुप आर बॉन्डेड टू द कार्बन, ठीक आहे, बॉन्डेड टू द कार्बन विथ अ पार्शियल बॉन्ड. हे दिसतं आहे तुम्हाला, हा न्यूक्लियोफिल आहे आणि हा आपला आहे लिव्हिंग ग्रुप. दोघं कसे आहेत, पार्शियली बॉन्डिंग करतात. काय करतात, पार्शियल बॉन्डिंग. अँड कॅरी, ठीक आहे, अँड कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. कुठल्या चार्जला कॅरी करतात ते दोघं दिसतात तुम्हाला, दोघं हाफ हाफ निगेटिव्ह चार्जला कॅरी करतात, ठीक आहे. सो दॅट आफ्टर दिस द ट्रान्झिशन कंटेन, म्हणजे ही जी ट्रान्झिशन स्टेट आपल्याला दिसते दॅट कंटेन अ पेंटा कॉर्डिनेट, ठीक आहे, किती 5 कॉर्डिनेटला कॅरी करतं. तो काय आहे आपला हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड. किती बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये, 3 सिग्मा बॉन्ड्स असतात. अँड दॅट 3 सिग्मा बॉन्ड्स वन प्लेन मेकिंग 120 अंशाचा काय करतात ते 3 सिग्मा बॉन्ड एकमेकांसोबत अँगल फॉर्म करतात, ठीक आहे. काय करतात ते 120 डिग्रीचा अँगल फॉर्म करतात एकमेकांमध्ये. अँड लास्टली ही जी आपल्याला याच्यामध्ये दिसते की व्हेन SN2 जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, SN2 रिॲक्शन आहे इज ब्रॉट अबाउट आपला कायरल कार्बन आहे, ठीक आहे, सगळ्यांना कायरल कार्बन समजतो, ठीक आहे ना. मग बघा की दॅट इज कायरल कार्बन म्हणजे की जे बॉन्डिंग्स असतात, जे काही जो कार्बन आहे त्याला काय असेल, सगळे ग्रुप किंवा ॲटम काय असायला पाहिजे, वेगवेगळे अटॅच असायला पाहिजे. तर मग बघा SN2 रिॲक्शन जी आहे ब्रॉट अबाउट अ कायरल कार्बन, द प्रोडक्ट इज फॉर्म, ठीक आहे, द प्रोडक्ट इज फॉर्म टू हॅविंग अपोजिट कॉन्फिगरेशन. कसं फॉर्म होतं, अपोजिट कॉन्फिगरेशनचं इथे फॉर्मेशन होतं टू दॅट ऑफ द सबस्टन्स. मीन्स लाईक हे कसं असतं, फ्लिपिंग ऑफ द अम्ब्रेलासारखं आहे, त्याला म्हटलं तर वॉल्डन इन्व्हर्जन. काय म्हटलं तर याला वॉल्डन इन्व्हर्जन. म्हणजे ही जर तुम्ही रिॲक्शन नीट बघितली तर हा पूर्ण बघा जरा, ठीक आहे, तर इथे हायड्रोजन 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 आहे, ठीक आहे. तर इथला बघा हा ब्रोमीन होता, ठीक आहे. मग ह्यांच्यामध्ये बघा इथे दिसते तुम्हाला हा हायड्रोजन लागला. तर म्हणजे हे कसं आहे, फ्लिपिंग ऑफ तुमचा अम्ब्रेला आहे. कसं आहे तुमचं, हे फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेलासारखं दिसतं आहे. तर त्याच्यामध्येच आपल्याला काय समजतं, दॅट इज वी कॅन गेट इट फ्रॉम हिअर, दॅट इज वेन ठीक आहे, हे काय तुमचं वेन,
that is SN2 reaction is brought about at a chiral carbon, the product is formed to have a opposite configuration compared to that of the substitution known as an Walden inversion. त्याला काय म्हटलं जातं? Walden inversion म्हटलं जातं. ठीक आहे.